आपण पाहत आहात इन गोवा 24 तास। मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते सांगे येथे नव्यानं उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि डायलिसिस सुविधेचं उद्घाटन करण्यात आलं। पोर्तुगीज कालीन इमारतीत कार्यरत असलेले हे केंद्र आता आधुनिक इमारतीत स्थलांतरित झाल्यानं आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सर्वसमावेशक बनली आहे। या केंद्रात आता एक्स-रे सेवा, दंतचिकित्सा तसंच सुधारित प्राथमिक उपचार उपलब्ध करून देण्यात आली असून स्थानिक नागरिकांना याचा मोठा लाभ होणार आहे। विश्वजीत राणे बाब हेल्थ मिनिस्टर यांनी सांगल्या प्रमाणे थोड्या दिवसाच्या भितर आम्ही एका सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो दर्जो जो आसा तो डेफिनेटली दितले आणि जेणे करून सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल ताजो अपग्रेडेशन करपा खातीर आमचो हेल्थ मिनिस्टर आणि पुराय हेल्थ डिपार्टमेंट ही इनिशिएटिव्ह घेतली। आता सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान कितें जाय हे जर आमी पळयत जाल्यार त्या ठिकाणी आमी म्हणटा की वेरियस टायप्स ऑफ ओपीडीज जाय। तितके ओपीडी रूम्स अवेलेबल आसा। थोड्या दिसाच्या भितर तुमकां हांगासर म्हणजे आमचो हेल्थ ऑफिसर, मेडिकल ऑफिसर सोडून आयदर एमडी मेडिसिन, ऑर्थोपेडिक, गायनेक आनी ऑब्स्ट्रॅक्ट हे दोतोर ऑलरेडी आमी एडवर्टायज केल्या। कोड ऑफ कंडक्ट सोंपल्या उपरांत ते दोतोर तुमच्या खातीर हांगासर अवेलेबल जातले। आयुष डिपार्टमेंटाचे ऑलरेडी आतांच बाब सुभाष फळदेसाय प्रिव्हेंटीव हेल्थ केअरचेर उलयतालो। आमी आयुष डिपार्टमेंटाचे डॉक्टर ऑलरेडी हांगासर डिप्लॉय केल्ले आसा। ताच्या खातीर म्हणजे दुयेंस जावंकूच जायना म्हणून ताची काळजी कशी घेवची तेंय सांगपा खातीर दोतोर हांगासर आसतलो। जाका आमी म्हणटा की सायकॅट्रीक केसीस केन्ना तरी वीकली एकदा सायकॅट्रीक डॉक्टर्स हांगासर अवेलेबल करून दिवचो। लोकांचें मानसीक आरोग्य जपपाक जाय जाल्यार त्योय फॅसिलिटीज ह्यो तुमच्या खातीर हांगासर अवेलेबल आसतल्यो। आमी ऑलरेडी ह्या हॉस्पिटलांत 4 डायलिसीस युनिट सुरू केल्या। बाकीच्या हॉस्पिटलांनी 2च आसा। हांव कित्याक सांगता म्हणजे साळजिणी सारकिलो पेशंटाक जर डायलिसीस घेवचे पडले जाल्यार ताका 110 किलोमीटर वयचो पडटालो। कितले? 110 किलोमीटर। आयज ताका तितके पयस वयचो पडचो ना। साळजिणीच्यान तो सांग्यार येयलो, डायलिसीस घेतलो काय दनपारां घरा पावतलो। ही सोय सांग्याकारांची आमी केल्ली आहा आनी तेकाच लागून आमकां चिंता सगळ्या सांग्या वयल्या लोकांच्या आरोग्याची आसा। म्हणून तर म्हणजे 2 गजाली ज्यो तेंच्यांनी मुद्दामूच सांगल्यो त्यो थोड्योश्यो हांव एलॉबरेट करता। एक वीच इज एन ट्रॉमा रूम। ट्रॉमा रूम म्हटल्यार कितें? एनी टायप ऑफ एक्सिडंट ह्या परिसरात जर खंयसरूय जालो, पयलीं जातालें कितें, ताका फक्त एखादी बँडेज कर, स्टिच कर आनी धाडून दी डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत, थंयच्यान ताका बांबोळे। बट ना, हाज्या फुडें ट्रॉमा रुमान 108 EMRच्या अंतर्गत ताका कंप्लिटली स्टेबल हांगाच करतले आनी ताका फर्दर ट्रिटमेंट लागली जाल्यारूच ताका आमी आयदर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलांत किंवा गोवा मेडिकल कॉलेजीन धाडटले। म्हणून त्यांची हांगासर ताका सेटल करप म्हणजे एखाद्याचो प्राण वाचोवपा खातीर एक्सिडेंटल कसलीय केस आसना ती ताका हांगासर ताका पयल्यान पयली ताका साल्वार करप आनी मागीर ताका एक 4 वरांनी 5 वरांनी सेटल केल्या उपरांत धाडून दिवप। हें काम जें आसा हें ट्रॉमा रुमांतल्यान जातलें। दुसरें आमी जाका म्हणटा अंडर स्टेमी आमी कार्डियाक सेंटर जो हांगासर एस्टाब्लीश करता। म्हणजे इन लॉंग रन कोणूय म्हणटालो हार्ट अटॅक येयलो ना, लागीं दोतोर आसतना तो सारको जातलो आसलो। ऑन द सेम फॅसिलिटीज म्हणजे मात सुद्दां जर छातयेन तुमच्या दुखले जाल्यार हांगासर येवन ECG काडपा खातीर चुकूं नाकात आनी त्योय फॅसिलिटीज सांग्याकारा खातीर आमी हांगासर अवेलेबल केल्या जेणे करून तुमच्या पुराय आरोग्याची काळजी ही आमी हांगासर घेतल्या। हांव एक कित्याक सांगता, थोडेच जाण फक्त म्हणजे मायक मेळ्ळो आनी भितर फुडें एक मोबायल दिसलो काय कितें उलोवंक लागात पळय न्ही तें सांगून उजो ते मागीर आपल्याक जाय तें उलयतात आनी गाळी कोणाक सोंपपाच्यो, टिका कोणाचेर करपाची, एक तर आमदाराचेर करपाची म्हणजे मंत्र्याचेर करपाची, ना जाल्यार डायरेक्ट आरोग्य मंत्री आनी मुख्यमंत्री आसात म्हणजे कितें दवरना। आनी बाकीच्या राज्यांनी पळयात ते जर तुम्ही कंपेर करीत जाल्यार आमच्या राज्यांत 100% तेंच्या पेक्षा चड सोयी आनी सुविधा आमी दिता। म्हणजे गोंयांत जर तुम्ही पळयशात जाल्यार प्रत्येक प्रायमरी हेल्थ सेंटराच्या लेवलाचेर म्हणजे आमी डायलिसीस युनिट एस्टाब्लीश केला। पुराय देशात खंयच्याच राज्यात अशा पद्धतीची फॅसिलिटीज तुमकां पळोवपाक मेळची ना। फक्त ती गोंय राज्यांत ही पळोवपाक मेळटली। हे खरें म्हणजे आमचें भाग्य आसा। आनी हे सगळें सांगता आसतना म्हाजें अजूनय म्हणणें आसा की हॉस्पिटल आसा म्हणजे दुयेंत पडचो न्हू जाल्यार बऱ्याच जाणांक दिसतात बरें हॉस्पिटल आसा 2 दीस दुयेंत पडया आनी हॉस्पिटलांत रावया। ना, तुमी दुयेंत पडचें न्ही हाजी काळजी घेवपा खातीर आमी आमचे प्रिव्हेंटीव हेल्थ केअर किंवा प्रिव्हेंटीव हेल्थ चेकअप कॅम्प
हे सातत्यान म्हणजे थोड्याच दिसाच्या पयलीं आमी चेक बाय दोतोर कॅम्पेन सुरवात केली आणि चेक बाय दोतोर ही कॅम्पेन कित्याक आसली 40 वर्साच्या वयल्या महिलांनी आपल्यो ह्यो तपासण्यो मुद्दामून करून घेवच्यो, आपल्या हेल्थ तपासणी करची, पेप्समियर तपासणी करची, आपलो ब्लड सगळें चेकअप करचें, जेणे करून चुकून कॅन्सर जर आसत जाल्यारूय तो कळटलो, एनिमीक आसत जाल्यारूय कळटलें. ह्यो तपासण्यो 40,000 महिला भगिनींनी केल्यो. थोड्या जाणांनी प्रायवेट केल्यो म्हणजे 5,500 रुपया लागताले, तेच्या म्हणजे 1,400 रुपयांक केल्यो. पण त्योच तपासण्यो आमच्या हेल्थ सेंटरान फ्री ऑफ कॉस्ट ह्या सगळ्या जाणांक आमी करून दिल्यो. आमी अवेरनेस करपाचें काम हे सातत्यान आमी करता. म्हणजे थोड्या दिसाच्या पयलीं आमी कॅन्सर चेकअपा खातीर आमी बस जी कंप्लिटली गांवांनी फिरयल्ली. म्हणजे तुमकां कळोंक जाय म्हणून सांगता हांव, इट इज ऑलमोस्ट त्या बस गोंयभर सगळ्या मतदारसंघांनी विशेष करून महिलांची मेमोग्राफी टेस्ट म्हणजे जाका ब्रेस्ट कॅन्सर जावपाचे चान्सीस चड आसता ती टेस्ट आमी करून घेतली आणि जांकां प्रिलिमिनरी स्टेजीचेर म्हणजे चुकून कॅन्सर जाव येता अशी जे दुबाव आशिल्लो त्या महिलांक ट्रिटमेंट घेवपाक बरें पडलें. म्हणजे आमी तांकां प्रिव्हेंटीव कॅन्सर जावच्या पयलीं की तांकां ट्रिटमेंट दिवपाक शकलें. अशा पद्दतीची काळजी ही सातत्यान आमचें सरकार घेत आसा. आमी म्हणटा थोड्याच दिसाच्या पयलीं ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी हांच्यांनी HPV हो वॅक्सीन सुरवात केला. आमच्या ह्या PHC दिता काय ना दिता. वॅक्सिनेशन डे खंयचे? ब्रेस्तारा आणि दर ब्रेस्तारा 14 वर्सां ते 15 वर्सां ह्या पिरायेंतले जे चली भुरगे आसा ताका आमी HPV वॅक्सीन दिता. HPV वॅक्सीन म्हणजे कितें ताकाच दिता फक्त चलयेक आनी ते बी 14 ते 15 वर्सांच्या मेरेन. सगळ्यांनी लक्षात घेवचें की ताका केन्नाच पेप्समियर कॅन्सर जावचो ना म्हणून ताका हें वॅक्सीन दिवपाक जाय. त्या वॅक्सिनाची कॉस्ट 3,000 रुपया आसा. पण आमी प्रायवेट हॉस्पिटलान 14 ते 15 वर्साच्या चलये भुरगे ते फ्री ऑफ कॉस्ट दिता. ताजे 2 डोस घेवपाचे आसता. त्या 14 ते 15 वर्सां जाच्या मदीं भुरगीं आसात तांच्यांनी ब्रेस्तारा येवन हांगासर ते मुद्दामून घेवचे. हे ऑनरेबल प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदीजी फ्री ऑफ कॉस्ट सुरवात केला. 4 दिसाच्या पयलीं आमचे आरोग्य मंत्री JP नड्डाजी हांच्यांनी TB मुक्त भारत ही आमी कॅम्पेन सुरवात केल्या. आता TB मुक्त भारत म्हणजे कितें? आमी जर जाणटेलो कोण घरान खोंकता ना बेश्टी थंडी म्हणटा आनी उगी रावता, पण ती बेश्टी थंडी म्हणून उगी रावूं नाकात. आमकां TB मुक्त गोवा करपाक जाय आनी TB मुक्त गोवा करपा खातीर आतां आमी कॅम्पेन घरा कडेन वचून एक्सरे काडपाची सुरवात केल्या. हांगा केला काय ना? तुमच्या घरा कडेन आमी एक्सरे घेवन येतले, तेजो एक्सरे मारतलो. जाणटेली जर आवय आसा, जाणटेली माय आसा जाल्यार तिका भायर हाडात, तिजो एक्सरे मारूंक लायात, नाल्यार ती आसूं थंय म्हणशात तिका कांय जायना अशें जर म्हणत. तिका TB जर जातलो तो चुकून तुमच्या भुरग्यांक जावपाक शकता, तुमकां जावपाक शकता. म्हणून जाणटो मनीस जर एखादो खोंकता आसत जेन्ना आमच्या हॉस्पिटलाचे दोतोर एक्सरे म्हणजे तुम्ही विचार करात की एक्सरे मशीनूच घेवन तुमच्या घरा कडेन येता विथ पोर्टेबल, ताचो छातयेचो एक्सरे काडून तेणी जर फुडल्यो तपासण्यो कर म्हटल्यो म्हणजे स्पुटम तपास म्हटलो आनी कितें तपास म्हटलो जाल्यार ते तपासपाची गरज आसा. ही आमी कित्याक करता की आमचे लोक हे दुयेंसी पडचे न्ही, तांकां फुडलें दुयेंस जें आहा TB सारकें कॅन्सरा सारकें दुयेंस जावचें न्ही म्हणून हाजी आमी सातत्यान काळजी घेत आसता. म्हाजी सांगेकारा खातीर रिक्वेस्ट आसा, अशे जे लोक अपप्रचार करता तांच्या तुमी बळी पडूं नाकात. कारण तांकां फक्त दुसऱ्यांक गाळी घेवपाची संवय आहा, दुसऱ्यांक फक्त टिका करपाची संवय आहा. तेंच्यांनी केन्ना कोणाचें भलें करूंक ना. ओके. आनी तांच्यांनी फक्त अशा पद्दतीन खंय तरी हॉस्पिटलाची बिल्डींग सुरू जावंक ना, मागीर आयज येयले जाल्यार खबर ना, मागीर तांकां आफोवंक ना तुवें जे टिका करता तांकां आपोवपाक जाय आसलें. तांच्यांनी हॉस्पिटल पळोवपाक जाय, हे कितल्यो बऱ्यो फॅसिलिटीज आसा त्योय पळोवपाच्यो गरज आसा. कारण अशा पद्दतीचे फॅसिलिटीज पळयल्या उपरांत तांकां कळटलें की कितल्यो बऱ्यो फॅसिलिटीज आमी दिता. हेजेरूय आतां बरें उलय म्हणून सांगपाक जाय तांकां आनी बरें उलोवपाची गरज आसा. हय की बाबा सुभाष फळदेसायचें आतां आमी अभिनंदन करता की तेणी हें बरें हेल्थ मिनिस्टर आनी CMाक सांगून केलें हेंय म्हणपाची गरज आसा.